कुठलंही प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा फॉरेस्ट प्रशासन असेल, या प्रशासनाला आपण मदत केली पाहिजे. या अनुषंगानं वन्य प्राण्यांचा जो वावर झालेला आहे, वावर होत आहे आपल्या परिसरामध्ये, त्यामुळे संघर्ष निर्माण होत आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी आपण अहिल फेन्सिंग अँड गायडन्स या कंपनीला एक रिक्वेस्ट केली. अशफाकभाई लोकडे यांनी एक चांगला पिंजरा डिझाईन केला आणि तो पिंजरा वन खात्याला आज आपण सुपूर्द केलेला आहे. या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत की वन्य प्राण्यांचा आणि मानवाचा संघर्ष होता कामा नये आणि त्यांना एक चांगला दिवस भेटावा. या अनुषंगाने हा एक प्रयत्न आहे. नेहमीच आपण वन खात्यासोबत किंवा इतर प्रशासनासोबत काम करत असतो आणि ही एक वेगळा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला सर्व टीमने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा अशफाक लोकडे आणि त्यांची जी टीम आहे त्यांचे खरोखर मी आभार मानेन, कारण त्यांनी या आमच्या संकल्पनेला एक पूर्ण आकार दिलेला असं म्हणायला हरकत नाही. ही नैतिक जबाबदारी म्हणून हेल्थ फाउंडेशन आणि वनविभाग आणि आपल्याकडे ते सगळं साधन सामुग्री असल्यामुळे आपण ती जबाबदारी घेतली आणि आपण तो पिंजरा बनवण्याची तयारी दाखवून तो पिंजरा बनवून त्यांना दिलेला आहे आणि एक वेगळं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरून आपण त्याला यशस्वी होईल अशी आशा बाळगली. तालुक्यामध्ये वन्यप्राणी संघर्ष अतिशय शिगेल पोचलेला आहे. त्यामध्ये लेपर्डची व्यवस्था असेल, वारंवार असेल किंवा माकडाचा आयोग असेल, ते बाबतीत आपल्याकडे पिंजऱ्याची कमतरता आहे आणि त्या पिंजरा मिळाल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने हेल्थ फाउंडेशन यांनी मागे प्रस्ताव दिला होता की त्यांना आईल फाउंडेशन आईल इंजिन यांच्याकडनं तो पिंजरा मिळतो म्हणून. आम्ही तो पिंजरा आमच्या तिथे तयार केलेला आहे. अतिशय चांगला पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्याचा वापर आम्हाला उन्नतीसाठी नक्कीच होईल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल.